एक काय दोन ती 5-25 उंतर तशी ढोरा एका ढोराने ढोरगोळ करून चलत राहूला काय सगळे पाठसून चलत राहतं. मग म्हातारा जीव घेऊन आपलं पाठसून फिरतं. काय करतं पोट भरा होय ते ओढी काढून तेच लागतं. आणि हे सगळं घोटाळं तुला माझ्या पंजाच्या. आता तुम्ही त्याला पंजाच्या काय केल्या व काय केल्या कसा खूप शेती केल्या खूप ढोरं बाळगल्या. पंजाच्या पाठी उंतर तसा आजान तसाच चलल्या. दुधाचा धंदो केल्या गाई बाळगल्या म्हशी बाळगल्या शेती केल्या. आता आजान केल्या पंजान केल्या बापूस काय निराळा करतो शिना शेतीलाच मारल्या हो. बापाजीने आमच्या शेती केल्या आणि समजा मी या जरी शेती नाही केलं ही ढोरा नाही बाळगलं हेच शेजारी पाजारी उद्या हुंतले आजा पंजान राखण ठेवला आणि नातवान मेल्या निघून खाली जेव्हा शपथ ह्याच्यासाठी अकरेकून धरलं हो. आणि त्याच्यात करून काय असा एखादी गोष्ट करून सारखी वाटतं हो. माका सुद्धा वाटतं खूप शेती करूची भंगलेलो पाऊस कधी येणार पडता एखाद्या वर्षा पाऊस लागलो तर वो कडू पण माणसा गावतं नाही. शेती कामाची करतले जोत कोपऱ्यात बनलं म्हणजे भात नाही पिकणार. बरा दुसरी गोष्ट काय एखाद्या तुम्ही बरा करू द्या त्या शेजार बरो लागता. माझा जर बरा चालला तर शेजारी सत्यानाच करतले करू. तेव्हा त्या माझ्या बाजू दोन शेजारी खरे माझे वैरी एके वाटे काकल्याचा घर आणि दुसरे वाटे भास्कराचा घर. तेव्हा शपथ खोटं सांगणे नाही. दोघे जण एकी करतले आणि देवाकडे जातले आणि लिंबू आळू माझ्या नाणी एक ठेवतात टाकल्याला. तेव्हा शपथ खोटं सांगणे नाही. तो काकलं जर मागला भास्कर सांगतो आणि काकलं ऐकतलो काकल्या ठाऊ नाही असा भास्कर पाटल्या पाठी जातलो हो पुढे मरतलो तो. तेव्हाच्या हो एकदा दोघांनी माझी अशी गंमत केल्याने दोघांनी काय केल्याने सकाळी उठले आणि माझ्या घराकडे येले आणि माका काय सांगत ए यशवंता आज उन्हाग लागले तुझ्याकडे आम्ही फुकट कामाक येतलो. माका आश्चर्य वाटला हे दोघे जण फुकट कामाक भास्कर एकले फुकट कामाक येत पण काकलो तेव्हा शपथ त्याच्यावर तो चिकू मारवाडी माणूस जगात करतो. त्याका जर सांगला आमतो फुटवायचं होते मूत्रे नाही मेलो मुतातो तेव्हा शपथ खोटं सांगणार नाही. नाही उन्हाग लागले कामाक येतलो झाला बो दिवस ठरलो आणि हे दिवस ठरल्याप्रमाणे आणखी 4-5 झिलगे घेतल्याने आणि आपण दोघे जण माझ्या घराकडे येले कामाक जाऊच्यासाठी झाल्या यांका चाय पाणी दिल्याने यांका निमरा फराक होत काहीतरी कामा आणि शेतात घेऊन गेलं आणि कोण वय करता कोण आडवट करता कोण गवाट खायचा आणि उंता दोंपार झाले. दोंपार झाल्या कपाळा दिस गेल्यावर काकलं वाटेकडे बघता आमच्या घरातल्या किती ॲप जाऊ ना कधी येत ती. तेव्हा त्यांचं माणूस बरोबर भुके गजीबात जमाता नाही त्या का भूक लागली काय पुढ्या खाय होतो पिठी घाल नाही तर सोलकडी खूप खातो देवाच्या पत्त आणि सांगतोय काय आणि झाला बा जेवणा येली आणि झाडाखाली बसलो जैलो बिलो कोण इडी वाढता कोण तमाखू मारता. आता जैलो म्हणजे काहीतरी येळ तर जाऊ भयो. मग आमचं भास्कर माणूस कसं गमतीशीर माणूस एक गंमत सांगायला लागलो त्या पोटात दुकान हसाक होया इतक्या गमतीच्या गजाली. आणि भास्करान आमच्या गजाल सांगायला सुरुवात केल्या. उन्हाग लागलो माझ्या आज्याची आणि आजीची गजाल तुमका सांगतोय. उन्हाग लागलो काय गंमत झाली एकदा उन्हाग लागलो माझ्या आज्यात आणि आजीचा झाला भांडण जोरात भांडण झाला. हा जो आमचा रागीट होतो भांडणाबरोबर तो उठलो तो गेलो आणि भरलेले बावड्यात उडी मारल्या. कोणी आजान होणार लागले. आता उठला आजान तुझ्या जर बावड्यात उडी मारल्या तुम्ही जाऊन ते काढला असताना काय आमचं वर गेलो रे उठला तो उन्हाग लागलो तसा काय नाही ही खरी उन्हाग लागलो गंमत असा चोराबरोबर उडी मारल्या पण बावड्यातून बाहेर येताना कसं इलो कळशीत सून मेल्या माणूस केला आणि कळशी किती सांगतो ना काय पटण्यासारख्या सांग. मग हे सगळे जण सांगायला लागले हे तो आज कळशीतून बाहेर गेलो म्हणजे भांडू होतो झाला. ह्या झाल्याबरोबर काकलो काय सांगता बरे तुझ्या आजान ह्या काय येत नाही करू माझ्या आजांचा काय केला तर तुमका कोणाक जमाचाच नाही. सगळे विचारू लागले तुझ्या आजान काय केल्या खरा सांग काय उन्हाग लागलो. आमचा मोठा पाग होता पोपळीचा आणि माडाचा. एक दिवस उन्हाग लागलो वांग्याचं झाड लायल्या काय सांगता वांग्याचा झाड आणि वांग्याच्या झाडाची इतकी करी मेहनत करता थोड्या गेलो पहिलं गेलो काय वांग्याच्या मुळात जाऊन बसलो झाडाच्या आणि वांग्याचा झाड मागवलो इतक्या वाढला डोंगरापेक्षा मोठा झाला. गेलो उठला कर्माक गावात मेल्या डोंगर आणि वांग्याचा झाड केला
तुला देवा शपथ खोटा सांगणार ना तिया जर मुळा करवलं उभो आणि वर बघलं तर नजार पोचताना येता उठला झाड त्याच्या मनात साधारण वांगी वर येते लागली नाही रे कापल्या कापलो काय सांगता मेल्या वांगी येते की त्या अरे वर ते वांगी लागलेली येंगेत होत नाही येते मोठी ही उन्हा लागलो वांगी ओढते आता काय करतलं ह्यो सांगता म्हणजे आमका ऐकाकच व्हाया ह्याच्यापेक्षा मी टपली चलवलं मेल्या उठल्या तुझ्या आजादी त्याच केल्या माझ्या आजात घरात हाडल्यानंतर कोणाक जमातच नाही उठला सगळे जण विचारतो रे यशवंता तुझ्या आजात काय हडल्या मेल्या काय 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 माझ्या आजान घरात एक कडे हाडल्या ना ओढ्या बाजूची काही साधारण कधी होती असा टाकलो होता यदी होती नाही मेल्या इतकी कडे मोठी होती ओढ्या भागतील वरती निशाणी चढा ओढे सोडूचे लागो ही उतल्या कडे अशी